कन्सिलर म्हणजे काय? कन्सिलरचा अचूक शेड कसा निवडायचा? कन्सिलर आणि करेक्टरमध्ये काय फरक आहे? कन्सिलर आणि करेक्टर कसं अप्लाय करायचं? काहीच माहिती नाही आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर माझं नाव आहे आद्या. मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, हेअरस्टाईल, मेकअपचे हॅक्स आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, मला खूप साऱ्या कमेंट आलेल्या, कन्सिलर म्हणजे काय? कन्सिलरचा अचूक शेड कसा निवडायचा? कन्सिलर आणि करेक्टरमध्ये काय फरक आहे? कन्सिलर आणि करेक्टर कसे अप्लाय करतात, कुठे अप्लाय करतात? त्याचसोबत इनसाईटचा हा प्रो कन्सिलर पॅलेट आहे तो डिटेलमध्ये समजावून सांग. तर फ्रेंड्स, आज मी स्पेशली कन्सिलर या टॉपिकवर व्हिडिओ करणार आहे. कुठे अप्लाय करायचं, अचूक शेड कसा निवडायचं, करेक्टर काय असतात, ईच अँड एव्हरीथिंग डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचसोबत फ्रेंड्स, नो फाउंडेशन मेकअप म्हणजे फाउंडेशन न वापरता फक्त कन्सिलर लावून लाईट मेकअप कसं करायचं ते व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फ्रेंड्स, व्हिडिओ सुरू करूयात, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. आणि आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची मी नावं व्हिडिओच्या एंडला घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. फ्रेंड्स, कन्सिलर म्हणजे काय सगळ्यात आधी आपण ते बघूयात. ठीक आहे. कन्सिलर म्हणजे एखादी गोष्ट कन्सील करणे, हाईट करणे किंवा लपवणे, याला आपण कन्सिलर म्हणतो. कन्सिलर जे असतं ते फाउंडेशनपेक्षा दाट असतं, घट्ट असतं आणि पिगमेंटेड असतं. त्यामुळे कन्सिलर हा जो असतो तो आपण पूर्ण चेहऱ्यावर न लावता चेहऱ्याच्या काही ठराविक ठिकाणी किंवा प्रॉब्लेमॅटिक एरियावरच अप्लाय करतो. आता करेक्टर म्हणजे काय? करेक्टर म्हणजे आपल्या चेहऱ्याला इव्हन टोन करण्यासाठी, आपल्या चेहऱ्याला समान करण्यासाठी आपण करेक्टर लावतो. म्हणजेच काय, जर आपल्याला डार्क सर्कल असतील तर त्या डार्क सर्कलला हाईट करण्यासाठी, आपल्या चेहऱ्यावर जर रेडनेस असेल किंवा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स मुले लाल लाल झालं असेल तर ते हाईट करण्यासाठी, आपल्या चेहऱ्यावर जर चट्टे असतील तर ते हाईट करण्यासाठी, आपल्या चेहऱ्यावर जर तीळ असतील तर ते हाईट करण्यासाठी, पिंपल्स किंवा ॲक्नेमुळे जर ते डार्क स्पॉट्स आले आहेत ते हाईट करण्यासाठी आपण करेक्टर लावतो. करेक्टर लावून आपला जो चेहरा आहे तो इव्हन टोन आणि समान करतो. ठीक आहे. तर हा आहे कन्सिलर आणि करेक्टरमधला फरक. फ्रेंड्स, कन्सिलर आणि करेक्टर या दोघांमधील फरक तुम्हाला समजला असेल. ठीक आहे. आता आपण जाणून घेऊ की कन्सिलरचा एक्झॅक्ट अचूक शेड कसा निवडायचा, कारण मला खूप साऱ्या कमेंट आलेल्या की कन्सिलर कसा घ्यायचा, कन्सिलरचा शेड कसा घ्यायचा. ठीक आहे. तर फ्रेंड, कन्सिलर कधीही निवडताना, कन्सिलरचा शेड निवडताना तो आपल्या स्किन कलरनुसारच असायला पाहिजे. म्हणजे आपल्या स्किनचा जो कलर आहे तोच आपल्या कन्सिलरचा कलर असायला पाहिजे. जर तुम्ही कन्सिलर एक शेड लाईट निवडला तर काय होतं, जेव्हा तुम्ही तो अप्लाय करता, अप्लाय केल्यानंतर तुम्ही त्याला सेट करता पावडरने, त्यानंतर थोड्या वेळात तो ग्रे दिसायला लागतो, राखाडी दिसायला लागतो आणि तो खूपच विचित्र दिसतो. ठीक आहे. म्हणून कन्सिलर हा आपल्या कलरनुसारच घ्यायचा आहे. आणि जर कन्सिलर तुम्ही एक शेड डार्क घेतला तर काय होतं, तो जेव्हा तुम्ही तो अप्लाय करता तेव्हा तो त्यानंतर ऑरेंजी दिसायला लागतो आणि आपण जेव्हा तो अप्लाय करतो किंवा फाउंडेशन त्याच्यावर अप्लाय करतो तरीही तो ऑरेंजी दिसायला लागतो. ठीक आहे. त्यामुळे कन्सिलर नेहमी आपल्या स्किन कलरनुसारच आपल्याला विकत घ्यायचं आहे. ठीक आहे. हे झालं कन्सिलरच्या बाबतीत. आता करेक्टर काय असतं, करेक्टर कुठे अप्लाय करायचं असतं, करेक्टर कसे अप्लाय करायचे असतात, तर फ्रेंड्स माझ्याकडे आहे इनसाईटचा हा प्रो कन्सिलर पॅलेट. यामध्ये तुम्हाला 6 करेक्टरचे शेड मिळतात आणि ते कुठे आणि कसे अप्लाय करायचे मी 1 बाय 1 तुम्हाला सांगते. ठीक आहे. फ्रेंड्स, सगळ्यात पहिला जो कलर आहे तो म्हणजे पीच कलर. ठीक आहे. तुम्ही बघू शकता हा जो पीच कलर आहे त्याने तुम्ही तुमचे डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स, ओठांच्या अवतीभोवती असलेली पिगमेंटेशन किंवा कालवटपणा हाईट करण्यासाठी हा पीच कलर वापरला जातो. हा जो पीच कलर आहे तो फेअर, लाईट, मीडियम स्किन टोनसाठी सुटेबल आहे. ज्यांची स्किन फेअर आहे, मीडियम आहे, लाईट आहे, त्यांनी हा पीच कलर वापरून तुमचे डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स छान असे हाईट करता येतात. ठीक आहे. तर हा जो पीच कलर आहे तो मी वापरते आणि छान असे त्याने माझे जे हलके हलके मला डार्क सर्कल आहेत, पिगमेंटेशन आहे, ओठांच्या अवतीभोवती जी टॅनिंग आहे ती छान अशी हाईड होते.
ठीक आहे. आता सेकंड जो कलर आहे तो आहे ऑरेंज करेक्टर. आता हा जो ऑरेंज करेक्टर आहे तो कुठे वापरला जातो? ज्यांची स्किन डीप डस्की आहे त्यांनी ऑरेंज करेक्टर वापरायचा असतो, किंवा ज्यांना सिव्हिअर डार्क सर्कल असतील, म्हणजे खूप काळे काळे डार्क सर्कल असतील एकदम डीप ब्लूइश कलरचे, त्यांनी ऑरेंज करेक्टर वापरून ते डार्क सर्कल किंवा चेहऱ्यावर कुठे काळा चट्टा असेल, चेहऱ्यावर तिल असतील तर ते हाईट करण्यासाठी आणि ते एकदम नसल्याच्या बरोबरच करण्यासाठी आपल्याला ऑरेंज करेक्टर हा वापरायचा असतो. ठीक आहे. तिसरा जो कलर आहे तो म्हणजे हा ब्राऊन कलर. आता हा ब्राऊन कलर कुठे वापरला जातो? आपल्या चेहऱ्याला डायमेन्शन देण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्याला छान असं स्ट्रक्चर देण्यासाठी, ब्रॉन्झिंग किंवा कॉन्टोरिंग करण्यासाठी आपल्याला हा ब्राऊन करेक्टर आहे किंवा ब्राऊन कलर शेड आहे तो वापरायचा असतो. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट जो शेड आहे तो आहे हा ग्रीन शेड. ठीक आहे. हा जो ग्रीन शेड आहे चेहऱ्यावरील रेडनेस हटवण्यासाठी किंवा रेडनेस हाईट करण्यासाठी, किंवा नोजच्या इथे तुम्ही बघितलं असेल प्रत्येकाच्या नोजच्या इथे थोडीशी रेडनेस असते, पिंपल किंवा ॲक्ने आले असतील तर चेहऱ्यावर खूप अशी रेडनेस येते, तर ती रेडनेस हाईट करण्यासाठी आपल्याला हा ग्रीन कलर वापरायचा असतो. आपण जर रेड जिथे झालं असेल तिथे हा ग्रीन कलर लावला, छान असं त्याला ब्लेंड करून सेट केला तर आपली जी रेडनेस असते ती आपली हाईड होते. ठीक आहे. यानंतर जो नेक्स्ट कलर मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे पर्पल कलर. हा जो पर्पल कलर आहे ना तो आपल्या चेहऱ्यावर आलेला डलनेसपणा किंवा आपला चेहरा थोडासा असं डल दिसत असेल, हलकी हलकी थोडीशी पिगमेंटेशन किंवा टॅनिंग झाली असेल, त्यामुळे आपला चेहरा डल होतो, तर ती डलनेस हटवण्यासाठी, हाईट करण्यासाठी हा पर्पल कलर जो आहे तो वापरला जातो. यानंतर नेक्स्ट कलर आणि लास्ट कलर जो आहे तो म्हणजे हा जो कन्सिलर कलर आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही हा जो कन्सिलर कलर आहे तो तुमचे जे फीचर्स आहेत, तुमचे चेहऱ्यावरील हाय पॉईंट आहेत, म्हणजे जसं की आपली ही अंडर आय एरिया झाली, नोज एरिया झाली, फोरहेड झालं, अप्पर लिप्स, ठीक आहे, माउथची ही एरिया म्हणजे अनहोटी वगैरे, आणि आपल्या जॉ लाईनला हायलाईट करण्यासाठी, आपले फीचर हायलाईट दाखवण्यासाठी आपल्याला हा लाईट कलर जो आहे तो वापरून चेहऱ्यावर छान असं आपला चेहरा उठून दाखवण्यासाठी हा जो येल्लोइश कन्सिलर कलर आहे तो वापरायचा असतो. तर फ्रेंड्स हे आहेत आपले करेक्टरचे शेड जे 1 by 1 मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केले आहेत, व्यवस्थित सांगितले आहेत. ठीक आहे फ्रेंड्स. लक्षात असू द्या, जर तुमचा चेहरा अनइवन असेल, म्हणजेच तुम्हाला जर खूप असे काळेसे डार्क सर्कल असतील किंवा चेहऱ्यावर रेडनेस असेल, डार्क स्पॉट्स असतील स्पेशली चेहऱ्यावर, जर तुम्ही त्याला हाईड नाही केलं करेक्टरने, ठीक आहे, करेक्टरने जर तुम्ही ते व्यवस्थित हाईट नाही केलेत आणि नंतर तुम्ही जर त्याच्यावर फाउंडेशन लावलं किंवा तुम्ही जर कन्सिलर लावलात तर तुमची जी अंडर आय एरिया आहे ना ती थोडीशी ग्रेइश दिसते, डार्क स्पॉट लपत नाही, त्यामुळे आपला जो चेहरा आहे तो एकसमान नाही दिसत, आपला जो चेहरा आहे तो इवन टोन नाही दिसत. त्यामुळेच आपल्याला करेक्टर लावून आपला जो चेहरा आहे तो इवन टोन आणि समान करायचा असतो, म्हणून करेक्टर वापरले जातात. ठीक आहे. तर फ्रेंड्स ही होती डिटेल कन्सिलरबद्दल तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. ठीक आहे फ्रेंड्स. आता मी तुम्हाला कन्सिलर लावून लाईट मेकअप कसं करायचं ते दाखवणार आहे. खूप साऱ्या लेडीजना फाउंडेशन लावायला नाही आवडत आणि आपल्याला लाईट बेस पाहिजे असतो, तर अशा वेळी कन्सिलर लावून लाईट मेकअप कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. फ्रेंड्स इथे मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुम्हाला जर खूप डार्क सर्कल असतील, ठीक आहे, तुम्हाला जर एक्स्ट्रीम लेवलचे ब्लॅक कलरचे जर डार्क सर्कल असतील तर ते तुमच्या एक्झॅक्ट कलरच्या शेडने हाईट होणार नाहीत. तुम्हाला करेक्टर लावून ते आधी करेक्ट करायला लागतील. जर तुम्हाला खूप डार्क सर्कल आहे तर त्याला ऑरेंज करेक्टर लावून छान असं ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्या, त्यांना हाईट करा. त्यानंतर कन्सिलर लावून जो तुमच्या एक्झॅक्ट शेडचा कन्सिलर त्याच्यावर लावून छान असं सेट करून घ्या. ठीक आहे. जर तुम्ही तुमच्या डार्क सर्कलला करेक्ट नाही केलं, डिरेक्टली तुम्ही जर तुमच्या शेडचा कलर लावला, त्याने काय होतं, तुमचे जे आतली जी डार्क सर्कल असतात ना ते कन्सिलरने दिसतात, ते कन्सिलरने राखाडी दिसायला लागतात आणि तेव्हा तुम्ही तुमचा कन्सिलर सेट करता, थोड्या वेळाने तुमची जी अंडर आय एरिया आहे ती ग्रे दिसायला लागते, राखाडी दिसायला लागते. त्यामुळे फ्रेंड्स करेक्टरने तुमचा आधी जो बेस आहे तो करेक्ट करा, त्यानंतर त्याच्यावर कन्सिलर लावून तुमचा जो मेकअप आहे तो पुढे सेट करा. ठीक आहे फ्रेंड्स. मी छान अशी माझी स्किन केअर व्यवस्थित करून घेतली आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला प्रायमर लावायचा आहे. प्रायमरसाठी माझ्याकडे आहे हा ब्लू हेवनचा प्रायमर, तो मी वापरणार आहे. ठीक आहे.
प्रायमर मी छान असा अप्लाय करून घेतला आहे. प्रायमर लावल्याने आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहील, ठीक आहे. त्यामुळे प्रायमर लावायला अजिबात विसरू नका. आता मी कन्सिलर लावणार आहे. कन्सिलरसाठी मी इथे इनसाईटचा हा कन्सिलर घेतला आहे. खूप छान आहे हा कन्सिलर, नवीन न्यूली लॉन्च कन्सिलर आहे. यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे MN18, ठीक आहे. तर हा माझ्या एक्झॅक्ट कलरचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते कन्सिलर लावून आपल्याला मेकअप कसा करायचा आहे. तर सगळ्यात आधी कन्सिलर जो आहे तो आपल्या अंडर आय एरियाला आपल्याला लावायचा आहे, ठीक आहे. यानंतर मी कन्सिलर जो आहे माझ्या आयलिडवर अप्लाय करते. तुम्ही बघू शकता माझी आयलिड थोडीशी पिगमेंटेशन नाही बोलता येणार, थोडीशी ब्लॅक आहे. त्यानंतर कन्सिलर थोडंसं मी माझ्या माउथ एरियाला अप्लाय करेल, कारण की मला थोडंसं तिथे थोडंसं असं ना कालवटपणा आहे, थोडंसं पिगमेंटेशन नाही, फक्त थोडंसं कालवटपणा आहे, म्हणजे इव्हन टोन करण्यासाठी, ठीक आहे. जिथे मला डार्क स्पॉट आहे ना, इथे एक डार्क स्पॉट आहे, ठीक आहे. आणि इथे मला ना एक तीळ आहे, तुम्ही बघू शकता. तर ते तीळ फक्त थोडेसे हाईट करण्यासाठी, ठीक आहे. थोडंसं मी फोरहेडला अप्लाय करते, थोडंसं कव्हरेज येण्यासाठी, ठीक आहे. टी ब्लेंडरने छान असा पूर्ण जो बेस आहे तो ब्लेंड करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट शेडचा जो कन्सिलर आहे त्याने माझे जे अंडर आय एरिया आहे, आयलिड आहे, ती व्यवस्थित अशी हाईट केली आहे आणि अजिबात ग्रे वाटत नाही आहे, ठीक आहे. म्हणून आपल्याला कन्सिलर निवडताना नेहमी आपल्या स्किन कलरच नुसार निवडायचा असतो, ठीक आहे. आता मी सर्व जे कन्सिलर आहे ते व्यवस्थित ब्लेंड करून छान असं माझी जी पिगमेंटेशन आहे किंवा मधलं डार्क सर्कल जे आहेत ते छान असं मी हाईट करून घेते. फ्रेंड्स बघू शकता एक्झॅक्ट कलरचा असल्यामुळे जो कन्सिलर आहे त्याने माझी जी डार्क सर्कल आहे, डोळ्याच्या वरची जी थोडीशी पिगमेंटेशन होती, माउथच्या इथे थोडंसं मला पिगमेंटेशन, म्हणजे पिगमेंटेशन नाही बोलता येत, थोडंसं कालवटपणा प्रत्येक इंडियन स्किन टोनवर असतोच, ठीक आहे. डार्क स्पॉट होता इथे आणि इथे तीळ होते, छान असे हाईट झाले आहे, ठीक आहे. आता आपण हा जो बेस आहे तो व्यवस्थित सेट करून घेऊ पावडरने. फ्रेंड्स त्यासाठी इथे मी फेसेस कॅनडाचा हा कॉम्पॅक्ट पावडर घेतला आहे. त्याने पूर्ण जो फेस आहे तो व्यवस्थित मी असा सेट करून घेते, ठीक आहे. असं मी माझा जो चेहरा आहे तो कॉम्पॅक्ट पावडरने सेट केला आहे. आणि तुम्ही बघू शकता माझी जी अंडर आय एरिया आहे किंवा माझी आयलिड अजिबात ॲशी किंवा राखाडी नाही दिसत, ठीक आहे. ग्रे नाही अजिबात दिसत. तर छान असा माझा जो चेहरा आहे तो व्यवस्थित असा सेट झाला आहे आणि इवन दिसतो, ठीक आहे. आता आपण ॲब्रो फिल करूयात. तर त्यासाठी मी इनसाईटचा हा ॲब्रो पॅलेट घेतला आहे. हा फक्त तुम्हाला 140वर नायकावर मिळून जाईल, ठीक आहे. ब्राऊन शेड आहे, त्याने मी माझ्या ॲब्रो ज्या आहेत त्या फिल करून घेते. आता आपल्याला मस्कारा लावायचा आहे. त्यासाठी इथे मी NYBचा हा आय लव्ह मस्कारा आहे तो घेतला आहे. काजळ लावणार आहोत. त्यासाठी मी इथे SQचा हा बॅडस काजळ घेतला आहे. थोडंसं मला नॅचरल लुक हवा आहे. त्यासाठी इथे मी हा इनसाईटचा टिंट आहे तो अप्लाय करणार आहे. थोडासा मी माझ्या चिक्सवर अप्लाय करते, ठीक आहे. आणि या साईडला अप्लाय केलं. आता ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने छान असं मी तिथेच ते ब्लेंड करते. फ्रेंड्स टिंट आपण अप्लाय केला आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर छान असं नॅचरल लुक आला आहे. अजिबात जो मेकअप आहे तो हेवी दिसत नाही आहे, ठीक आहे. आता आपण लिपस्टिक वापरूया. लिपस्टिकसाठी इथे मी हा शुगरचा लिपस्टिक घेतला आहे तो लावणार आहे, ठीक आहे. आता आपण जो मेकअप आहे तो सेट करूया.
इथे मी यू हॅवनचा हा मेकअप फिक्सर घेते, याने आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहील. ठीक आहे. ही होती आपली आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. कन्सिलर म्हणजे काय असतं, कन्सिलर आणि करेक्टरमध्ये काय फरक असतं, कन्सिलर आणि करेक्टर कुठे वापरायचे असतात, त्याचसोबत कन्सिलरमध्ये एक्झॅक्ट आणि अचूक शेड कसं निवडायचं, ईच अँड एव्हरीथिंग मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. त्याचसोबत नो फाउंडेशन मेकअप लुक म्हणजेच कन्सिलर वापरून लाईट मेकअप कसं करायचं ते सुद्धा सांगितलं आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचसोबत तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन स्पेशली आपण त्यांना थँक्यू म्हणू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे निकिता जाधव, तनू कटोरे, भाग्यश्री, दीपाली वानकडे, प्राची गडगे, गीता भंडारे, वर्षा खराडे, मालती, कविता शेलार, सोनाली राजपूत, अनुजा वाघ, शलाका देशमुख, पूजा मामुलवार, जया जाधव. ठीक आहे. आणि आरोही दीपाली जगताप. आणि इथे नाव आलेलं प्राची गडगे म्हणून, तर मी पण अध्या गडगे आहे. तर खूप छान वाटतं असं जर सेम आडनाव वगैरे आलं किंवा नाव जरी आलं. तर फ्रेंड्स, थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. आणि हो फ्रेंड्स, तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन स्पेशल त्यांना थँक्यू म्हणू. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. बाय.